जे श्याराम अन्यायाच्या वेदनेतून सापडलेला दैवी न्याय, प्राचीन अभंगातून मिळालेला कर्म, सहनशीलता आणि विठ्ठल भक्तीचा जीवन मंत्र. कधीकधी जीवन इतकं अन्यायकारक वाटतं की मन आतून तुटून जातं. ज्यांनी कुणाचं वाईट केलं नाही त्यांनाच सर्वाधिक दुःख का मिळतं? ज्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे जगलं त्यांच्याच वाट्याला अश्रू का येतात? रात्री उशी भिजेपर्यंत रडणारी अनेक माणसं बाहेरून हसत असतात, कारण त्यांना जगाला आपली वेदना दाखवायची नसते. पण संतांच्या अभंगाने एक गूढ सत्य सांगितलं आहे: देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. जीवनातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अपमान, प्रत्येक तुटलेलं स्वप्न हे सगळं आत्म्याला अधिक पवित्र बनवत असतं. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे जे होईल ते ते पाहावे, चित्ती असू द्यावे समाधान. याच सत्याची ही एक भावनिक कथा. भाग पहिला: गरीब वारकरी आणि त्याची शांत वेदना. पंढरपूर जवळच्या एका छोट्याशा गावात गणू नावाचा वारकरी राहत होता. गरिबी इतकी की घरात 2 वेळच्या अन्नाची भ्रांत होती. पण रोज पहाटे तो विठ्ठलाचं नाव घेत असे. गावातील लोक त्याची थट्टा करत, अरे गणू, एवढी भक्ती करून तुला मिळालं तरी काय? गणू फक्त हसत म्हणायचा, माझं दुःख देवाच्या पायाशी शांत होतं, तेच माझं धन आहे. दृष्टांत: जसा चंदनाचा वृक्ष स्वतः जळूनही दुसऱ्यांना सुगंध देतो, तसाच खरा भक्त स्वतः दुःख सहन करूनही जगाला प्रेम देत राहतो. भाग दुसरा: अन्यायाची पहिली मोठी परीक्षा. एकदा गावातील श्रीमंत सावकाराने गणूवर खोटा चोरीचा आरोप केला. संपूर्ण गावाने त्याच्याकडे संशयाने पाहिलं. ज्यांनी त्याच्यासोबत विठ्ठल नाम घेतलं तेही दूर गेले. त्या रात्री गणू विठ्ठलाच्या मूर्तीजवळ बसून रडत म्हणाला, देवा, मी निर्दोष आहे, तरीही हे दुःख का? पण मंदिरातील शांतता जणू म्हणत होती, सहन कर, सत्याला वेळ लागतो. दृष्टांत: जसं सोनं अग्नीत तापल्यावर अधिक शुद्ध होतं, तसंच चांगल्या माणसाचं आयुष्य संकटाने अधिक पवित्र होतं. भाग 3: आईची शिकवण. गणूची वृद्धाई त्याला म्हणाली, बाळा, लोकांचं न्यायालय चुकू शकतं, पण कर्माचा न्याय कधी चुकत नाही. आज तुझ्यावर अन्याय झाला आहे, पण उद्या हेच दुःख तुझं सामर्थ्य बनेल. गणू शांत झाला. दृष्टांत: बीज जमिनीत गाडलं जातं तेव्हा ते संपल्यासारखं वाटतं, पण त्याच बीजातून पुढे विशाल वृक्ष जन्माला येतो. भाग 4: विठ्ठल भक्तीतील आत्मसमर्पण. गणूने ठरवलं, मी आता जगाशी नाही, फक्त विठ्ठलाशी बोलेन. तो रोज अभंग म्हणू लागला, विठ्ठला, तूच माझा आधार. त्याच्या डोळ्यात वेदना होती, पण मनात शांतता निर्माण होऊ लागली. दृष्टांत: समुद्रावर कितीही वादळं आली तरी तळाशी शांतता असते, तसंच भक्ताच्या मनात देवावरचा विश्वास असला की बाहेरचं वादळ त्याला तोडू शकत नाही. भाग 5: कर्माचा अदृश्य नियम. काही महिन्यांनी खरा चोर पकडला गेला. गाव हादरलं. ज्यांनी गणूचा अपमान केला होता ते त्याच्यासमोर मान खाली घालून उभे राहिले. पण गणू म्हणाला, मी कोणावर राग धरला नाही, कारण देवाने मला सहनशीलता शिकवली. दृष्टांत: नदीवर दगड फेकले तरी नदी वाहनं थांबवत नाही, कारण तिचं ध्येय समुद्रापर्यंत पोहोचणं असतं. भाग 6: दुःखाचं रूपांतर शक्तीत. त्या घटनेनंतर गणू गावातील लोकांना अभंग शिकवू लागला. लोक म्हणू लागले, ज्याच्यावर अन्याय झाला तोच आज आमचा आधार बनला. दृष्टांत: तुटलेली मातीच कुंभाराच्या हातात सुंदर दिवा बनते. भाग 7: अहंकाराचा अंत. एक दिवस सावकार स्वतः गणूकडे आला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. तो म्हणाला, मला माफ कर, माझ्या अहंकाराने मला आंधळं केलं. गणूने त्याला मिठी मारली. दृष्टांत: मोठं झाड फळांनी भरलं की खाली झुकतं, तसाच खरा मोठेपणा नम्रतेत असतो. भाग 8: संतांच्या अभंगाचा खरा अर्थ. गणू म्हणाला, अभंग फक्त गाण्यासाठी नसतात,
ते दुःख सहन करण्याची शक्ती देतात. ज्याने वेदना अनुभवल्या त्यालाच भक्तीचा खरा अर्थ कळतो. दृष्टांत: रात्र जितकी काळी असते पहाट तितकी सुंदर उगवते. भाग 9. दैवी न्याय. काळ बदलला. गणूचं नाव दूरवर प्रसिद्ध झालं. लोक त्याच्याकडे समाधानासाठी येऊ लागली. पण गणू म्हणायचा, मी काही महान नाही, मी फक्त दुःखातही विठ्ठलाचं नाव सोडलं नाही. दृष्टांत: ज्याने वादळात दिवा जपला त्यालाच प्रकाशाची किंमत कळते. भाग 10. अंतिम सत्य. मृत्यूपूर्वी गणूने गावकऱ्यांना सांगितलं, जीवनात अन्याय झाला तर देवावर राग करू नका, कारण कधी कधी देव दुःखातूनच आत्म्याला घडवत असतो. भक्ती म्हणजे दुःख संपणं नाही, तर दुःखातही मन शांत राहणं. आणि विठ्ठल नाम घेत घेत त्याने शेवटचा श्वास घेतला. संपूर्ण गाव रडत होतं. कथेचा सार विस्तारित भावनिक दृष्टांतासहित. ही कथा आपल्याला शिकवते की अन्याय हा शेवट नसतो. दुःख हे शिक्षा नसून आत्म्याची परीक्षा असते. सहनशीलता माणसाला देवाजवळ नेते. अभंग हे फक्त शब्द नाहीत, ते जिवंत औषध आहेत. देव शांत असतो पण आंधळा नसतो. महान दृष्टांत: 1. कोळसा आणि हिरा. दोघेही एकाच भूमीत जन्मतात, पण जो सर्वाधिक दाब सहन करतो तोच हिरा बनतो. 2. अगरबत्तीचा सुगंध. स्वतः जळल्याशिवाय सुगंध देत नाही. 3. दीपक. स्वतः वितळून दुसऱ्यांना प्रकाश देतो. 4. वृक्ष. दगड मारणाऱ्याने फळ देतो. 5. आई स्वतःच्या वेदना लपवून मुलाला हसवत राहते. शेवटचा भावनिक कानमंत्र, मनाला हादरवणारा संदेश. 1. ज्यावेळी आयुष्य अन्याय करतं त्यावेळी रडू नका, कारण देव तुमचं हृदय अधिक विशाल बनवत असतो. 2. लोकांनी तुमचा अपमान केला तरी शांत राहा, कारण चिखल उडवणाऱ्याच्या हातातही चिखलच लागतो. 3. दुःख आल्यावर देव सोडू नका, कारण अंधारातच दिव्याची गरज असते. 4. सहनशीलता ही कमजोरी नाही, ती आत्म्याची सर्वात मोठी शक्ती आहे. 5. जीवनातील प्रत्येक अश्रू व्यर्थ जात नाही. काही अश्रू आत्म्याला देवाजवळ नेतात. मनाला भिडणारी 5 वाक्य. देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. दुःख हे भक्ताच्या आत्म्याला पवित्र करणारी अग्निपरीक्षा असते. ज्याने वेदना सहन केल्या त्यालाच शांततेची खरी किंमत कळते. भक्ती म्हणजे संकट संपणं नाही, संकटातही देवावर विश्वास ठेवणं. कधी कधी तुटलेलं मनच देवाला सर्वात जवळचं असतं. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री